सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 9 राज विद्या राजगुह्य योग श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः। ज्ञानेश्वरच महाराज म्हणतात, श्रोते हो, केवळ एकाग्र मनाने लक्ष द्यावे, मग सर्व सुखांचे अधिकारपत्र तुम्ही घ्यावे, हे माझे उघड प्रतिज्ञापूर्वक सांगणे ऐका। तथापि तुम्ही एकाग्र मनाने लक्ष द्या असे जाणकारांच्या सभेत म्हणालो, ते मी गर्वाने आढेतेने म्हणत नाही, तर ही माझी लढिवाळपणाची विनंती आहे। तुमच्यासारखी ऐश्वर्य संपन्न माहेरघर असतील तर लाडांचे लाड पूर्ण होतील, मनोरथाचे संकल्प सिद्धीस जातात। तुमच्या दृष्टीच्या खोलीत प्रसन्नतेचे मळे भरून आले आहेत, त्या प्रसन्नतेची सावली पाहून थकलेला मी तेथे लोळत आहे। श्रोते हो, तुम्ही सुखामृताच्या डोहात, म्हणून मी स्वतःला हवे तसे डुबी इच्छितो। येथे जर सलगी करण्यास भ्यालो तर कोठे शांत हो। लहान बालक ज्याप्रमाणे बोबड्या शब्दाने किंवा वाकड्या अडखळणाऱ्या पावलाने चालून गंमत करून आईला रमविते, त्याप्रमाणे कसे करून तुम्हा संतजनाचे प्रेम आमच्यावर व्हावे या उत्कंठ इच्छेने आम्ही तुमच्याशी सलगी करीत आहोत। वास्तविक माझी बोलण्याची योग्यता नसताही आपल्यासारखे श्रोते सर्वज्ञ आहेत। सरस्वतीच्या पुत्राने वस्त्रावरील कित्यावरून का अभ्यास शिकवायला हवा? सरस्वतीचा मुलगा असेल तर त्याला अभ्यास शिकवायची गरज नाही म्हणलं, आपोआप सर्वज्ञान प्राप्त होते म्हणजे। अहो असे पहा, काजवा वाटेल तेवढा असो व तो काही करो, पण तो सूर्यापुढे प्रकाशणार नाही। अमृताच्या ताटात वाढावी अशी पक्वाने कोठून आणणार? अहो शीतल किरणे असलेल्या चंद्राला पंख्याने वारा घालणे किंवा नादब्रह्माला गायन ऐकविणे किंवा स्वतः अलंकारला दागिने सजविणे, अलंकारला अलंकार घालणे असे कोठे झाले आहे का? सुगंधाने कशाचा वास घ्यावा? सागराने कोणत्या ठिकाणी स्नान करावे? हे सर्व आकाशच व्यापले जाईल असा विस्तार कोणता? तद्वत तुमची श्रवणांची इच्छा तृप्त होईल व आम्ही जे म्हणतो ते तुझ्या व्याख्यानात पाहतो असे घडेल। अशा स्वरूपाचे वक्तृत्व कुणाजवळ आहे याचा विचार करा। तरी जगाला प्रकाशमान करणाऱ्या सूर्याच्या हातातल्या वातीने आरती करू नये काय? किंवा समुद्राला चुळकाभर पाण्याने आरती देऊ नये काय? प्रभू, तुम्ही प्रत्यक्ष भगवान शंकराच्या अवतारात दोबळा असलेल्या मी भक्तिभावाने तुमची पूजा करीत आहे, म्हणून माझे बोल जरी अस्पष्ट असले तरी तुम्ही खात्रीने स्वीकार कराल। लहान बालक लेकरू बापाच्या ताटात हात घालते व बापालाच भरवू लागते, मग तो बाप मोठ्या आनंदाने आपले तोंड मुलाच्या हातापुढे करतो। त्याप्रमाणे श्रोते हो, मी जरी तुमच्याशी बालबुद्धीने सांगत असलो तरी तुम्ही समाधानाने व्हावे अशी तुमच्या प्रेमाची रीत आहे। त्या आपुलकीच्या अतिमोहाने तुम्ही संतजन भारावून गेलेले आहात, म्हणून मी केलेल्या लढिवाळपणाचे ओझे तुम्हाला वाटणार नाही। अहो गायीचे वासरू गायीच्या थानाला ढुसणी देते आणि तिला अधिकच पाना फुटतो, त्याप्रमाणे आपल्या आवडत्या व्यक्तीच्या रागानेही प्रेम वाढत जाते। यामुळे तुमचे झोपलेले कृपाळपणा माझ्या लेकराच्या बोलण्याने जागे झाले, हे मला कळून आले। अहो अवधान द्या असे मी म्हणालो। एरवी चांदणे आडीत घालून पिकवितात काय? वाऱ्याला कोणी गती दिली आहे का? महाराज, आकाशाला कोणी पकडलेलं आहे का म्हणलं? गवसणी घालता येते का म्हणलं? पाणी पातळ करावे लागत नाही, लोण्यामध्ये रवी पुन्हा प्रवेश करावे लागत नाही, त्याप्रमाणे ज्यांना पाहून माझे व्याख्यान लज्जित होऊन बाहेर निघत नाही। वेदांचे शब्द मावळल्यामुळे ते ज्या बाजेवर निवांत विश्रांती घेतात, असा गीतार्थ मी मराठी भाषेत बोलावा ही माझी योग्यता आहे का? तथापि असे असूनही गीतार्थ ही गीता सांगण्याची इच्छा झाली आहे, ती पुढच्या ह्याच एका आशेने धिट्टाय करून आपल्याला मी आवडते व्हावे। तर श्रोते हो, चंद्रापेक्षाही शांत करणारे, अमृतापेक्षाही जीवन देणार असे जे आपले अवधान, त्याने माझ्या मनोरथाची वृद्धी केली जावी। कारण जेव्हा तुमची दृष्टी कृपादृष्टीचा वर्षा करते तेव्हा माझ्या बुद्धीत सर्व अर्थ पूर्णपणे स्फुरतील। परंतु तुम्ही श्रोतेजन उदास राहाल तर अंकुर दशेला आलेले माझे ज्ञान सुकून जाईल। श्रोते हो, हे ऐका की वक्त्याच्या वक्तृत्वाला श्रोत्याचे लक्षरूपी खाद्य प्राप्त झाले तर वक्त्याच्या अक्षरांना सिद्धांताची मोठाली पोटे सावरून धरता येतात। अर्थशब्दांची वाट पाहत नाही, तेथे एक आशय दुसऱ्या आशयाला जन्म देतो आणि बुद्धीमध्ये विविध अभिप्रायाच्या कल्पना स्फुरतात। वक्ता आणि श्रोता यांच्यातील संवादाचा अनुकूल वारा वाहू लागला तर हृदयरूप आकाश साहित्यरूप वगैरे भरून जाईल। तसेच श्रोता जर अरसिक असेल तर व्याख्यानातील रस सुकेल। चंद्रकांत मणी पाझरतो खरा, पण त्याच्या पाझरण्याची ती कला चंद्राजवळ आहे। तद्वत वक्ता विपुल बोलेल, पण त्याला बोलके करण्याची युक्ती श्रोत्यामध्ये आहे, त्यामुळे श्रोत्यापासून वक्ता हा असू शकत नाही।
आम्हास गोड करा असे तांदळाने स्वयंपाक करणाऱ्या आचार्याची प्रार्थना कशासाठी करावायची? कळसूत्री बाहुल्याने नाचविण्याविषयी सूत्रधाराची का प्रार्थना करावायची? तो काय बाहुल्यांच्या कामासाठी त्यांना नाचवितो की आपल्या ज्ञानाची कुशलता त्यामुळे तो वाढवितो? म्हणून लक्ष द्यावे अशी श्रोत्याने विनंती करण्याच्या उठाठेवीचे आम्हाला काय प्रयोजन आहे? तेव्हा श्रीगुरु निवर्तीनाथ म्हणाले, ठीक आहे, हे सगळे आम्हास मिळाले. श्रीकृष्णाने जे काही सांगितले ते सांगावे. त्यामुळे ज्ञानदेव निवर्तीनाथाचे शिष्य संतोषाने उल्हासित झाले व मोठ्याने म्हणाले, जी महाराज ऐका. भगवान असे म्हणाले, हे अर्जुना, माझ्या जीवाच्या अंतःकरणातील गुपित आहे हेच तुला पुन्हा सांगेन. अशाने जीवाचे हृदय उकलावे व हे गुपित मला का बरे सांगावे असे काही साहजिकच मनात आणशील. तरी हे अर्जुना ऐक, तू प्रत्यक्ष आस्तेवाईकपणाची मूर्ती आहेस. सांगितलेल्या गोष्टीचा अनादर करणे तुला जमत नाही. म्हणून आमचे गुपित रहस्य फुटले तरी चालेल, शिवाय जे बोलावायचे आहे ते बोलले जावो. आमच्या अंतःकरणातील रहस्य तुझ्या अंतःकरणात उतरू दे. हे अर्जुना, स्तनामध्ये दूध गुप्त असते पण स्तनाला त्याची गोडी कळत नाही. थानामध्ये दूध गुप्त असते पण थानाला त्याची गोडी कळत नाही. यासाठी एकनिष्ठ सेवन करणारा जर प्राप्त झाला तर सेवन करणाऱ्यांची इच्छा स्तनपान करून पूर्ण होईल का? कणगीतून काढलेले बी नांगरून साफ केलेल्या जमीन पेरले तर ते सांडून गेले असे म्हणता येईल काय? यासाठी चांगल्या मनाचा शुद्ध बुद्धीचा निंदा न करणारा व एकनिष्ठ श्रोता जर मिळाला तर त्यास आपली गोष्ट गुप्त जरी असली तरी खुशाल सांगावी. आता या गुणाने युक्त असा तुझ्याशिवाय अन्य दुसरा कोणी नाही. म्हणून गुपित जरी असले तरी तुझ्यापासून मी काही लपित नाही असे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हणाले. हे गुपित असे म्हटले असते तुला चमत्कारिक वाटेल, तरी तुला आता सहजच प्रपंच ज्ञानासहित आत्मज्ञान सांगेल. परंतु जे काही मिसळलेले असेल त्या खऱ्या खोट्याची परीक्षा करून खरे खोटे वेगळे काढले जाते. त्याप्रमाणे ते ज्ञान विज्ञान यांची फोड करून सांगेल. अथवा चोचीरूपी चिमट्याने राजहंसाकडून दूध आणि पाणी वेगळे केले जाते. त्याप्रमाणे ते ज्ञान व विज्ञान तुला वेगळे करून दाखवेल. तर वाऱ्याच्या झोतात सापडलेला कोंडा उडून गेल्यामुळे मुळीच उरीत नाही, धान्याचे आपोआप रस प्राप्त होते. त्याप्रमाणे ज्ञान विज्ञानाची निवड जाणता क्षणीच संसाराचे बंध तुटून ती निवड संसारालाच मोक्षरूपी लक्ष्मीच्या आसनावर बसविते. ज्या ज्ञानाला विद्येच्या गावी श्रेष्ठ अशी आचार्य ही पदवी मिळते ते जे सगळ्या रहस्याचा स्वामी आहे, पवित्र वस्तूंचा राजा आहे, जे धर्माचे स्वतःचे राहण्याचे घर आहे, असे तसेच जे उत्तमातील उत्तम आहे, जे प्राप्त झाले असता पुनर्जन्माचे कारणच उरत नाही, जे ज्ञान गुरुमुखाने उगवताना थोडेशीच दिसते परंतु भक्तांच्या हृदयात मात्र ते उपजतच असते, तसे ते आपोआप प्रत्यक्ष अनुभवाला येऊ लागते. अरे अर्जुना, त्याचप्रमाणे सुखाच्या पायऱ्याने ज्ञानाच्या भेटीला येता येते. भेट झाल्यावर निश्चितपणे भोगणे संपते. भोगाच्या आयलेतीवर उभे राहिले असता चित्त सुखाने भरून येते. असे ते स्वरूप ज्ञान सोपे असून ते श्रेष्ठ परब्रह्म आहे. अर्जुना, याबद्दल आणखी एक वैशिष्ट्य आहे जे हातात आले असता नाश पावत नाही, तसेच त्याचा अनुभव घेतला असता ते कधी कमी होत नाही, आणखीन म्हणजे ते विटत नाही. हे तर्ककुशल अर्जुना, तू अशी शंका घेशील की एवढी ज्ञानासारखी ही वस्तू लोकांनी उपभोग घेतल्यापासून कशी बरी राहिली? 100ला 1 व्याज मिळून 101 रुपये व्हावेत म्हणून जळत्या अग्नीसारखे धोक्यात उडी घालतात. असे जे लोक ते कष्टापासून प्राप्त होणारी स्वरूप सुखाची गोडी कशी टाकतील? ते ज्ञान पवित्र सुंदर आहे, तेच सुखोपायाने प्राप्त होणारे संभोग परंतु धर्माला धरून मिळणारे शिवाय आपल्यालाच प्राप्त होणारे आहे. अशा प्रकारे सर्वच बाजूनी वैफल्य असताना लोकांना ते ज्ञान मिळाल्याशिवाय कसे शिल्लक उरते? अशी तुझ्या शंकेला जागा आहे. हे खरे की शंका तू धरू नकोस. अरे म्हणलं, गोमातेचे दूध जरा कितीही पवित्र आणि गोड असले पण त्या थानाला जे गेचूड बसलेलं असते, पण त्या गेचडाला असणारं जे दूध पवित्र आहे काय रक्त पवित्र आहे हे न कळता तो दूध पवित्र असताना सुद्धा रक्त सेवन करतो, पण तो आहे ते दूध सेवन करणार नाही. हे गोचडाचं अज्ञानपण आहे म्हणलं. तसंच आहे ते एखादं बेडूक आहे आणि बेडूक आहे ते कमळाच्या फुलापाशी जवळ येतो आणि पुन्हा पाण्यात जातो, पण कमळाचं फूल एवढं सुंदर आहे की कमळाच्या फुलाचं सेवन केल्यानंतर आपल्याला खूप आहे ते आनंद होणार आहे, आपण तृप्त होणार आहोत. हे बेडकाचं अज्ञानपण आहे. तर तो बेडूक कमळाच्या फुलाजवळ येतो पण फुलाचं जर रस सेवन न करता चिखलच सेवन करतो म्हणून. तसं ह्या भुंग्या आणि भुंगा असणारं कमळातील आहे ते त्या ठिकाणी पराग सेवन करतो म्हणून, परंतु जवळ असलेल्या बेडकाला मात्र चिखलच खाऊ शकतो म्हणजे अज्ञान आहे म्हणजे बेडकाचं. जसं अभागाच्या घरी एखाद्या वेळेस माणूस आहे, तो अभागी दरिद्री आहे
आणि तो जमिनीवर बसलेला आहे आणि पण तो एक वेळेचं जेवण सुद्धा मिळू शकणार नाही, पण तो दारिद्र्यामध्ये राहत आहे. पण तसा असणारा जो व्यक्ती आहे ते त्या ज्या घरामध्ये बसलेला आहे त्याच्याच आहे ते जमिनी बसलेल्या ठिकाणी सोन्याचा अंडा आहे, पण त्याला त्याचं माहिती नाही. तसं तो अज्ञानपणा आहे. तसंच म्हणलं सर्व सुखाचा बगीचा असा मी राम आहे आणि जो धर्म आहे जो अंतकरणात असताना आणि अंतकरणात राम आहे म्हटलं, पण अंतकरणात असताना अज्ञानजनांनी विषयावर सुख ठेवलेला आहे. रेसा हृदयामध्ये रामू असता सर्व सुखाचा रामू भ्रांताशी कामू विषयावरी. तसा असणारा भगवान श्रीराम प्रभू अंतरंगात असता आपण असणारा त्या ठिकाणी राम काय ज्ञान काय अज्ञान काय कळू शकलेलं नाही. जसं गोचडासारखं अज्ञानपणा केलेला आहे आणि ज्या दारिद्र्य माणसासारखं अज्ञानपणा करून आता उपाशी राहिलेला आहे आणि त्या बेडकासारखं म्हणून या संसारामधलं सुख म्हणल्यानंतर त्या बेडकाच्या चिखल खाल्ल्यासारखं आहे आणि तो गेचडानं रक्त पिल्यासारखं आहे आणि या दरिद्री माणूस आहे ते धनाच्या हंडावर बसल्यासारखं आहे. असं संसाराचं सुख नाशवंत आहे. पण या संसाराला त्या ठिकाणी माझ्या अशा रामाला प्रेमळ असताना त्या कमळातल्या फुलाचं सेवन करायचं सोडून दिले आणि दूध पियाचं सोडून दिले आणि त्या ठिकाणी असणारं ज्या ठिकाणी मला त्या दारिद्र्य माणसानं ते हंडा घ्यायचं सोडून देऊन जसं असणारं जे दरिद्रीपणाने बसलेलं आहे तसं मला हे लोक विसरलेले आहेत. असा या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हणू लागला. सर्वत्रपणे पूर्ण भरलेल्या मर्गजळ डोळ्याने पाहून उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मर्गजळ पाण्यासारखं दिसतो, पण ज्या माणसाला ताण लागलेली आहे तर त्या मरगाळा जळा पाहून मला जवळ आलेला आहे म्हणून तो पाणी थुंकून टाकतो म्हणलं. आणि पण त्या ठिकाणी ते उपयोगाचं आहे का, ते खरोखर पाणी होतं का नाही. तसं असणारं मी श्रीराम जवळ आहे पण मला सोडून लोक असणारे विसरून चाललेले आहेत म्हणलं. म्हणून एखाद्या वेळेस गळ्यामध्ये शिंपलं परीस बांधलेलं आहे आणि ते परीस बांधून देऊन परीस आहे ते लोखंडाला लागल्यानंतर सुवर्ण करते. ह्याचं ज्ञान नसल्यामुळं परीस तोडून टाकून एखाद्या गळ्यात शिंपला बांधल्यानंतर उपयोग आहे काय, उपयोग नाही. तसं परिसासारखं मी असणारा मला सोडून देऊन असणारं त्या ठिकाणी शिंपल्यासारखं संसारामध्ये सुख भोगत आहेत असे श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हणू लागले. त्याप्रमाणे मी आणि माझे यांच्या घोटाळ्यात अभागी लोक माझ्यापर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे जन्मरूप असे दोन काठ असलेल्या नदीत गटांगळ्या खातात. एरवी मी तरी कसा आहे तर प्रत्येक मुखाला जसा सूर्य दिसतो तसा पण सूर्य मेघ आले असता दिसत नाही. रात्री तो नसतोच तसा उणेपणा माझ्या ठिकाणी नाही. माझा विस्तार म्हणजेची विश्व होय. जसे दूध विरजले की त्याचे स्वाभाविकपणे दही होते. आता बियाचं आहे ते झाड होतो. जसं म्हणलं सोन्याचा अलंकार होतात, सुवर्णाचे अलंकार होतात, त्याप्रमाणे माझ्या एकट्याचा जो विस्तार म्हणजे जग होय. अव्यक्तपणे गोळा झालेले हे विश्व व नंतर विश्वाच्या आकाराने विस्तार पावलेले अव्यक्त अमूर्त अशा माझ्याकडून हे त्रैलोकी विस्तारले हे जाण. पाण्यात जसा फेस भासतो तद्वत मत या तत्वापासून देह या तत्वापर्यंत ही सगळी भूते माझ्यामध्येच भासमान होतात. अर्जुना, फेसाच्या आत पाहिले असता जसे पाणी जाणवत नाही किंवा स्वप्नातील अनेकपणा जागे झाल्यावर जसे नसते त्याप्रमाणे जी भूते माझ्या ठाई भासमान होतात त्यात मी माझ्या ठाई भासमान होतात त्यात मी असत नाही. ही उपपत्ती मी तुला अध्याय 7 मध्ये सांगितली आहे, ते लक्षात घे. म्हणून एवढ्यासाठीच बोललेल्या भाषणांचा पाल्ला न व्हावा याकरता इतकेच पुरे झाले. माझ्या स्वरूपात तुझे चित्त प्रवेश करू दे. विश्वाचे उपादान कारण असलेल्या प्रकृतीच्या पलीकडे असलेले आमचे परमार्थिक स्वरूप महत्वाधिक कार्य सत्य असत्याची कल्पना टाकून जर पाहशील तर माझ्यामध्ये भूते आहेत असे म्हणणे फोल आहे. कारण सर्व मीच आहे म्हणून माझ्यापासून दुसरे काय नाही. भूते ईश्वराश्रित प्रकृतीपासून उत्पन्न होतात. एरवी कल्पना ही जीवाश्रित असून त्या कल्पनेची संध्याकाळ जेव्हा होते तेव्हा काही वेळ विचारबुद्धीने डोळे अंधाराने झाकले जातात. म्हणून मी अखंडच आहे, परंतु त्यामुळे मी अस्पष्ट भासत असून भूतामध्ये विभागलेला दिसतो. ज्ञानाने ज्यावेळी कल्पनेची संध्याकाळ जाते त्यावेळी मी अद्वैत स्वरूप आहेच. ज्याप्रमाणे भ्रम जाताच माळेच्या ठिकाणी भासलेला सर्पपणा नष्ट होतो आणि माळेचे लक्षण स्पष्ट होते, त्याप्रमाणे कल्पना जाताच माझे खरे स्वरूप स्पष्ट होते. एरवी गाडग्या मडक्याचे कोंब बाहेर येतात काय, तर निश्चितच नाही. तथापि कुंभाराच्या कल्पनेच्या पोटात तो आकाराचा गर्भ असतो, तोच या गाडग्या मडक्याच्या रूपाने प्रगटतो. सागराच्या पाण्यामध्ये काही लाटाच्या खाणी आहेत काय, पाण्यापेक्षा लाटा वेगळ्या भासविण्याची ती स्वतंत्र करामत वाऱ्याची असते. अहो, असे पहा की कापसाच्या पोटात कापडाचा गट्टा असतो काय, कापडाची पेटी असते काय, परंतु तो कापूस नेसणाऱ्यांच्या दृष्टीने कापड असते
जरी सोने अलंकार रूपाने प्रकट होते तरी त्याच काळी मूळ सोने पण संपत नाही. अलंकार सोन्याहून वेगळा असला तरी अलंकार धारण करणाऱ्याच्या कल्पनेप्रमाणे वरवरच्या दृष्टीपुरते असते. गुहेजवळ शब्द उच्चारला असता त्या शब्दाला प्रतिध्वनीच्या रूपाने जी उत्तरे मिळतात अथवा आरशात जे आपल्या मुखाचे प्रतिबिंब प्रगट होते तो प्रतिध्वनी ते प्रतिबिंबच आपले असते का आपले नसताना पूर्वीच त्या गुहेत किंवा आरशात असते. त्याप्रमाणे माझ्या शुद्ध स्वरूपाच्या ठायी जो प्राणीमात्रांच्या भावनेचा आरोप करतो त्याला त्याच्याच कल्पनेत मिथ्याभूते असतात. तीच भूतभासाला उपादान कारण असलेली कल्पनारूप प्रकृती ज्ञानाने जेव्हा मावळते तेव्हा प्राणीमात्राच्या आभास संपुष्टात येतो. मग माझे स्वरूप पुरते. आपण आपल्या भोवती फिरल्याने अंगात घोळ भरली असता स्थिर असलेले पर्वत दऱ्याखोरे आपल्या भोवती फिरलेले दिसतात. आपण केलेल्या कल्पनेमुळे अखंड अशा माझ्या ठिकाणी प्राणीमात्राचा भास होतो. अर्जुना तीच कल्पना टाकून पहा म्हणजे मी भूताच्या ठिकाणी आहे, भूते माझ्या ठिकाणी आहेत असे स्वप्नात देखील कल्पना करण्यासारखे नाही असे समजेल. आता मीच एक प्राणीमात्राचे रूप धारण करणार आहे, मी प्राणीमात्रामध्ये राहणार आहे. ही सर्व संकल्परूपी सान्निपातातील बोलणे आहेत. म्हणून हे आवडत्या अर्जुना ऐक, याप्रमाणे जो व्यापक आत्मा आहे तो मी मिथ्या भूत समुदायाला सदैव आश्रय आहे. सूर्यकिरणाच्या अस्तित्वामुळे ज्याप्रमाणे नसलेले मर्गजळ उत्पन्न होते त्याप्रमाणे मला व माझ्या ठिकाणच्या प्राणीमात्राचे रूप समुदायाला समज. या प्रकारचा असंग अखंड असलेला मी जीवाश्रित कल्पनेमुळे प्राणीमात्राचा करता आहे. जसे प्रकाश व सूर्य एकच आहेत त्याप्रमाणे मी सर्व भूताशी अभिन्न आहे. आमच्या ऐश्वर्य योग तू उत्तम प्रकारे पाहिलास ना. आता असे सांग की माझ्या प्रामार्थिक स्वरूपाशी महत्त्ववादी देहापर्यंत असलेल्या भूत विशेषाचा संबंध आहे का. माझ्यापेक्षा भूते वेगळे नाहीत आणि मलाही तू भूता वेगळा प्राणी मात्रापासून कधीच वेगळा मानू नकोस. आकाश जेवढे जसे आहे तेवढाच मोठा वायू देखील आहे म्हणून तू सहज हलविला तर वेगळा दिसतो. एरवी ते वायू हेच आकाश असते. त्याप्रमाणे माझ्या ठिकाणी प्राणी जाताची कल्पना केली असता त्यांचा आभास उत्पन्न होतो. कल्पनाच केली नाही तर प्राणीजात असत नाही. तिथे मग मीच सर्व व्यापूर असतो. म्हणून प्राणी मात्राचे नसणे आणि असणे हे कल्पनेमुळे भासते. ही कल्पनाच नष्ट झाली की तो प्राणीमात्राचा भास लोप पावतो. कल्पनेबरोबरच तो उत्पन्न होतो. मूळ उपादान कारणाची कल्पना तीच जर नष्ट झाली तर ही अनुभूती कोठून असणार. म्हणूनच ते पुन्हा एकदा माझ्या निरुपाधिक कल्पनारहित सर्वस्वरूप भेदरहित भगवत प्रभावाचा विचार कर. अशा साक्षात्कारूपी ज्ञानाच्या सागरात तू स्वतःला एक लाट समज आणि जेव्हा तू ज्ञानदृष्टीने पाहशील चराचरात तूच ब्रह्मरूपाने आहेस असे दिसेल. भगवान सांगतात या ज्ञानाची जागृती तुला झाली आहे ना. मग आता द्वैत कल्पनेचे स्वप्न खोटे झाले की नाही. पुनश्च जर बुद्धीला कल्पनेची झोप आली तर तुला भेदरूपी स्वप्न पडेल आणि ऐक्यज्ञान नष्ट होईल. म्हणून आता यापुढे तुझी कल्पनारूपी झोपेची वाट मोडेल. तू स्वतः संशय भ्रम दोषरहित दृढ अपरोक्ष ज्ञानाचे रूप बनशील. असे रहस्य आहे हे तुला स्पष्ट करून दाखवतो. हे धनुर्धारी अर्जुना चांगले लक्ष दे. ते रहस्य असे आहे की माया म्हणजे प्रकृती सर्व भूतांना उत्पन्न करते व नष्ट करते. जिला प्रकृती संज्ञा आहे जी तुला अपरा आणि परा अशी दोन प्रकारचे अध्याय 7 मध्ये सांगितले. त्यापैकी अपरा प्रकृती भूमी आप इत्यादी 8 प्रकारांनी भेदाला प्राप्त झाले असून परा प्रकृती जीवरूप आहे. जे पंडुसुता हा प्रकृतीचा सर्व विषय तू मागे श्रवण केला आहेस म्हणून तो आता नको पुन्हा कशाला कथन करावं. तर प्रकृती म्हणतात ती अशी तरी आता सर्व भूतांच्या कारणात्मक प्रकृतीचे स्वरूप आहे. महाकल्पाच्या शेवटी व्यक्त झालेली सर्व भूते त्या माझ्या मायाच्या अव्यक्त प्रकृतीमध्ये ऐकी पावतात. ग्रीष्माच्या ऐन प्रकृतीच्या भरात सर्व बीजे गवतासह पुन्हा जमिनीत मिसळतात. वर्षा ऋतूतील मेघाचे अवडंबर नाहीसे होते आणि शरद ऋतूची गुप्त गर्भावस्था जेव्हा स्पष्ट होते तेव्हा आकाशातील मेघसमूह आकाशातच जिरून जातो. आता आकाशाच्या घरात वारा निवांतपणे विलीन होतो. तरंगपणा जसा पाण्यात मोकून जातो किंवा जागृतीच्या वेळी स्वप्न जसे मनातल्या मनात मावळून जाते त्याप्रमाणे प्रकृती कार्य असलेली भूते कल्पांताच्या वेळी प्रकृतीत लीन होतात. पुन्हा कल्पाच्या सुरुवातीस मीच सृष्टी उत्पन्न करतो असे लोक बोलतात तर खरा विचार जाणून घे. अर्जुना या माझ्या मायेचा जेव्हा मी स्वभावता स्वीकार करतो तेव्हा सुताचा नित्य संबंध असलेल्या वस्त्रामध्ये ज्याप्रमाणे विणकर दिसतो मग त्या विणकराच्या सहकार्याने लहान चौकटीने वस्त्र विणले जाते तसे पंचमहाभूतात्मक आकाराने प्रकृती बनते. जसे विरजनामुळे दूध घट्ट होऊ लागते
त्याप्रमाणे माझ्या सहवासाने प्रकृती जगदुतीपणाच्या आकारात शिरते. प्रकृतीच्या ठिकाणी जगत उत्पन्न करण्याची अवस्था निर्माण होते. बिला पाण्याचे साचेरे लाभते तेव्हा तेच बीज वृक्षाच्या शाखाने विस्तारला येते. माझी सानिध्य लाभल्याने मला या भूतांची निर्मिती या मर्त्य लोकाखाली करावी लागते. राजाने हे शहर निर्माण केले या म्हणण्याला खरेपणा आलेला असतो, पण खरे पाहता दगड माती उचलून राजाच्या हात सरमले असतात काय. मी देखील प्रकृतीचा स्वीकार करतो, पण त्याच प्रकार कसा तर ज्याप्रमाणे जो स्वप्नात असतो तोच पुन्हा जागृत अवस्थेत येतो. अर्जुना जो स्वप्नातून जागृतीमध्ये येतो तेव्हा त्याचे पाय शिलतात का. जागृतीत असताना प्रवास का घडतो. स्वप्नात जागेपणात येण्यात सर्व दृष्टांताचा मतितार्थ काय. तर या भूतसृष्टीचे मला काही ऐक्य करावे लागत नाही हाच अर्थ. ज्याप्रमाणे सत्ताद्वारा अंगीकारलेली प्रजा आपल्या नेमून दिलेल्या कार्यात मग्न असते, तद्वत माझा प्रकृतीशी सत्तास्फूर्तीद्वारा केवळ कल्पित संबंध आहे. बाकीचे करणे तीच असते. अर्जुना पूर्णचंद्राच्या भेटीने समुद्र अपाट भरून येतो, शुद्ध होतो, त्यावेळी त्या चंद्राला काही श्रम पडतात काय. जवळ राहिल्याने जड लोखंड जर हालत असेल तर हाले ना का. या प्रक्रियेत लोहचुंबकाला लोखंडाच्या सहवासात राहण्यात कोणते कष्ट आहेत. आणखीन काय सांगावे. मी स्वतःच्या प्रकृतीचा स्वीकार करतो तेव्हा ती प्रकृती सतत भूतांची उत्पत्ती करू लागते. अर्जुना, हा जो सर्व भूत समुदाय आहे त्याचे अस्तित्व प्रकृतीच्या अधीन आहे. जसे बीजापासून निर्माण झालेल्या वेलींना पालव्यांना आश्रय देणारी भूमी आहे. बालवयादी अवस्था जसा देहसंघाचा आधार आहे, किंवा ज्याप्रमाणे आकाशात वर्ष ऋतूवेळे मेघमाला येतात, स्वप्नाला कारण जशी झोप आहे, तद्वत हे नरेंद्र अर्जुना, या संपूर्ण भूतरूपी समुद्राची स्वामिनी ही एकटी प्रकृती आहे. आता हा विषय असो जड आणि चेतन, स्थूल आणि सूक्ष्म या सर्व प्रकारच्या गोष्टींना प्रकृतीच मूळ आहे. भूते निर्माण करावीत किंवा निर्माण केलेली भूते रक्षण करावीत या गोष्टी आमच्याकडे येत नाहीत. पाण्यामध्ये प्रतिबिंब रूपात वेली पसरतात, त्याची वाढ ज्याप्रमाणे चंद्राने केलेली नसते त्याप्रमाणे ही कर्मे मला पोचूनही माझ्यापासून दूर राहतात. समुद्राच्या पाण्याच्या लोट सैवर वाहू लागल्यास त्याला मी घाट प्रतिबंध करू शकत नाही, कारण ती मिठच पाण्यात विरघळून जाते. त्याप्रमाणे सर्व कर्माची समाप्ती माझ्यात जर आहे तर मी कर्मे मला कशी बद्ध करतील. धुरांच्या कणाचा लहानसा छत जोरात वाहणाऱ्यास थांबविल तर सूर्यबिंबाच्या आत अंधार शिरेल. हे राहो, पावसाच्या दाराने जसे पर्वताच्या हृदयातील कशाचेही भेद होत नाही, त्याप्रमाणे प्रकृतीचा कर्मसमुदाय मला स्पर्श करीत नाही. मायेच्या विकारामध्ये मीच केवळ असतो हे ध्यानात घे. उदासीनपणाप्रमाणे मी काही करीत नाही, इतराकडून करवते नाही. जसे घरात ठेवलेला दिवा कोणाला कोणत्या कार्याविषयी प्रवृत्त करीत नाही किंवा निवारण करीत नाही किंवा कोणते काम करीत आहे ते जाणत नाही, तो जसा साक्षी असतो घरात घडणाऱ्या कृत्याला प्रवृत्त करण्यापासून आलिप्त असतो, तसा प्राणी जातीच्या कर्मात उदासीन असतो. हा एकच अभिप्राय वारंवार अनेक संदर्भ खुलाशाने किती सांगावा. याविषयी एक वेळ इतकीच जाण की लोकांच्या व्यवहारांना सूर्य जसा केवळ निमित्तकारण आहे. हे अर्जुना, जगाच्या उत्पत्तीविषयी मी केवळ निमित्तकारण अशी तू समज. मी प्रकृतीचा स्वीकार केल्यावर या चराचर सृष्टीची निर्मिती होते, म्हणून या उपपत्तीला मी हे कारण घडते. ज्ञानाच्या प्रकाशाने माझ्या व भगवद्धामाला व्यवस्थित निरीक्षण पहा. तुला असे समजून येईल की मी भूते आणि प्रकृती याचे अधिष्ठान आहे. माझ्यासाठी भूते आहेत, परंतु भूतावर माझे अस्तित्व नाही. माझा आणि भूताचा परमार्थात संबंध नाही. लोकव्यवहाराचा मी साक्षी आहे, परंतु मी भूतात नाही. प्राणी मात्र माझ्या ठिकाणी नाहीत आणि मी प्राणी मात्रात नाही. हे रहस्य मुळीच विसरू नकोस. आमचे रहस्य तुला उघड करून दाखविले आहे. तर आता इंद्रियांची दारे बंद करून त्याच्या अंतःकरणात उपभोग घे. अर्जुना, हे वर्म जोपर्यंत हाताशी येणार नाही तोपर्यंत माझे परमार्थिक स्वरूप कधीही सापडणार नाही. भूषात कण सापडत नाही तसे अनुमानाने माझे स्वरूप कळत नाही. अनुमानाच्या मार्गाने विस्ताराने भगवंताचे स्वरूप कळले असे वाटते, पण मर्गजळाच्या ओलाव्याने जमीन भिजते काय. तसेच शब्दाने माझे स्वरूप कळले असे वाटते, पण ते सुद्धा खरे नाही. जाळे पाण्यात पसरून त्यात चंद्रबिंब सापडले असे दिसते. ते जाळे पाण्या वाचून काढून तीरावर झाडले जाते, त्यात चंद्रबिंब कुठे असते. त्याप्रमाणे वाणीच्या प्रभावाने कित्येक जण अनुभवांच्या डोळ्यांना व्यर्थ फसवितात. परीक्षाच्या वेळी बोध असतही नाही, तेथे त्या ज्ञानाचे अस्तित्व असत नाही. तुम्हाला जर संसाराच्या भीतीमुळे आणि खरोखर माझी प्राप्ती तुम्हाला हवी असेल तर तुम्ही हे सिद्धांत जपून ठेवा. जेव्हा काविळाने ग्रसलेली दृष्टी असते तेव्हा चांदण्याला पिवळे म्हणतात, तद्वत अविवेकी पुरुष माझ्या शुद्ध विमल स्वरूपाच्या ठिकाणी दोष दाखवतात.
तापाने तोंडाची चव जाते, अशा रोगीला दूध कडू विषासारखे लागते. त्याप्रमाणे ते अविवेकी माणसे गुणधर्म नसलेल्या मला माणूस म्हणतात. त्यामुळे मनुष्य देह धर्मरहित असलेल्या मला मनुष्य देह धर्मवान समजतात. हे अर्जुना, तू माझ्या अभिप्रायाला विसरशील, पण तसे करू नकोस. कारण या स्थूल दृष्टीने माझ्याकडे पाहशील तर ती वाया जाईल. स्वप्नातील अमृताने अमर होता येत नाही, तसे जे लोक स्थूल दृष्टीने पाहतात त्यांचे पाणी नाहीच असे तू समज. अज्ञानी लोक मला स्थूल दृष्टीने जाणतात. ते जाणणे दृढ म्हणजे निश्चयात्मक असते, हेही खरे आहे. परंतु त्याचे ते ज्ञान भ्रमरूप असल्याने माझ्या यथार्थ ज्ञानाच्या पुढे आडवे येऊन उभे राहते. त्या भ्रमज्ञानामुळे माझे खरे ज्ञान होत नाही. ज्याप्रमाणे पाण्यातील नक्षत्रांच्या प्रतिबिंबाला पाहून ती रत्ने आहेत, अशा समजुतीने त्याच्याविषयी लोक धरून ती खाण्याच्या आशेने पाण्यातील खडकावर आपली चोच आपटून जसा एखाद्या हंसाने आपला नाश करून घ्यावा. अर्जुना, मर्गजळापणे धावून गेल्याचे फळ पदरात पडणार नाही. कल्पवृक्ष म्हणून बाबळ वृक्षाची सेवा केली तर त्याचा काय उपयोग? कोणते अपेक्षित फळ देईल? हा 2 पदरी नीलमण्याचा हार आहे, अशा समजुतीने सापावरच हात घातला किंवा रत्ने म्हणून गारा वेचल्या, दरवेसाठा मिळाला म्हणून पिशवीत खैराचे निकारे भरावेत, अथवा आपलेच प्रतिबिंब आहे हे न पाहता सिंहाने विहिरीत उडी घालावी. त्याप्रमाणे ज्या लोकांनी परमात्मा देहधारी आहे असा आपल्या ठिकाणी निश्चय केला, त्यांनी खरा चंद्र म्हणून पाण्यातील चंद्राचे प्रतिबिंब घेतल्यासारखे आहे. त्याप्रमाणे मी संसारात आहे अशा समजुतीने केलेला निश्चय वाया जातो. जसे एखाद्याने भातावरील पेज प्यावी आणि तो अमृताचा परिणाम पाहू लागला, आपला देह अमर व्हावा अशी अपेक्षा धरली, त्याप्रमाणे नाश न पावणाऱ्या मला अंतकरणाने पुणे निश्चय करून अविनाशाला फाशील तर त्यांना मी पारमार्थिक स्वरूपाने कसा दिसेन? एक कुशल योद्धा पूर्व दिशेच्या वाटेने जाऊन पश्चिम समुद्राच्या किनाऱ्यावर कसे जाता येईल, अथवा कोंडा काढला असता धान्याचे कण मिळतील काय? तद्वत जन्मादी विकाराला प्राप्त झालेले हे माझे स्थूल शरीर आणले असता मी केवळ नित्यशुद्ध बुद्ध मुक्त या स्वरूपाचे जाणला जाईल काय? फेश प्राशनाने पाणी प्यायल्यासारखे होते काय? म्हणून मायेने मोहित झालेल्या मनोवर्तीने हे सगुण शरीरच मी परमात्मा आहे असे भ्रमाने मानून यातली जन्म व कर्मे ही माझीच आहेत असे समजतात. याच कारणास्तव मी नामरहित असून मला नाम आहे, मी निष्क्रिय असून माझ्याकडून कर्म घडते, मी परमार्थात देहरहित असून मला देह आणि देहधर्माचे करतात, आकार नसलेल्या मला ते आकार देतात, उपाधिरहित अशा मला ते पूजा नैवेद्य दाखवितात, विधी निषेधाच्या पलीकडे गेलेल्या मला वर्णाश्रमाची कर्मे जोडतात, जातीशिवाय असलेल्या वर्णहीन असलेल्या मला ब्रह्मानादी वर्ण शुक्लादी वर्णयुक्त मानतात, मी गुणातीत असूनही मला गुण हात पाय नसलेल्या मला ते चिकटवितात, माझे स्वरूप देशाने कालाने स्वरूपाने न मोजता येण्यासारखे असता मला विशिष्ट प्रमाणाचा समजतात, मी सर्वात्मक असता माझी देवळे निर्मितात, मला देवळात पाहतात, ज्याप्रमाणे झोपलेल्या स्वप्नात शय्येच्या ठिकाणी जंगल दिसते त्याप्रमाणे मला कर्णहीनाला कान, नेत्रहीनाला डोळे, कुळहीनाला कुल आणि रूपहीनाला रूप कल्पितात. कोणत्याही प्रमाणाला विषय न होणाऱ्या मला प्रमाणाचे विषय म्हणतात. इच्छा रहिताला इच्छा अमृत, तृप्ताला नैवेद्य समर्पण करून तृप्ती म्हणतात. आच्छादनहीन अशा मला आच्छादन, अलंकारहीनाला अलंकार आणि सर्वांचे कारण असलेल्या मला देखील कारण आहे असे म्हणतात. मी नित्यसिद्ध असूनही माझ्या मूर्ती करतात. वास्तविक मी स्वयंभू असताना माझी प्राणप्रतिष्ठा करतात. मी सर्वत्र सर्वकाळ असताना माझे आवाहन करतात, माझे विसर्जनही करतात. मी सदैव स्वतः सिद्ध आहे तरी पण एकरूप अशा मला 3 अवस्थात पाहतात. माझी अद्वैत स्थिती असताना माझ्या मागे दैवताची उपाधी जोडतात. मी कर्मरहित असून माझे कर्म करतो असे मानतात आणि मी जो अभोगता तो मी भोग भोगतो असे समजतात. अरे अर्जुना, कुळ नसलेल्या माझे कुळ कल्पून ते माझे वर्णन करतात. मी चिरंजीव असणारा असूनही ते माझ्या मृत्यूने कष्टी होतात. मी सर्वव्यापी असताना मला शत्रू मित्र आहेत अशी कल्पना ती माझ्याबद्दल करतात. स्वानंद सुखामध्ये रममान असणाऱ्या मला ती सुखाची इच्छा करणार आहे असे मानून मी सर्वत्र सारखा व्यापून असूनही विशेष अशा एकाच ठिकाणी आहे असे ते म्हणतात. सृष्टीमध्ये मी एक आत्मा असताना मी एकाचा कैवार घेतो आणि एकाला रागावून मारतो असे म्हणून आणि हेच माझे चरित्र जगात वाढवितात. असे जे हे सर्वसामान्यांचे मनुष्यधर्म आहेत त्यांनाच ते ज्ञान असे नाव देतात. असे हे त्यांचे विपरीत ज्ञान आहे. जोपर्यंत ते एखादी मूर्ती पाहतात तोपर्यंत हा देव आहे असे म्हणतात, नंतर तीच भंगल्यावर हा देव नाही असे म्हणून दूर होतात. अशा पद्धतीने माझी ठाई नसलेल्या धर्मांचा आरोप करतात. मनुष्य आकाराने मला आणि त्यांचे ज्ञान खऱ्या ज्ञानाला काळोख फासते. याकरिता ते अविचारी लोक जन्मास आले हेच व्यर्थ झाले. जसे वर्षा ऋतू वाचून आलेले ढग व्यर्थ असतात तसेच मर्गजळाच्या वाटा दूर अंतरावरूनच पाहावेत.
कुंभाराने तयार केलेले घोडेस्वार किंवा जादूने तयार केलेले अलंकार अथवा आकाशात मेघाकृतीने दिसणारे गावांचे आवार हे केवळ आभासच असतात. त्याचा व्यवहारात उपयोग नसतो. निवडुंगाचे झाड सरळ वाढत नाही, पण कदाचित वाढलेच तर त्याच्या शेंड्याला फळ नसते, आतून ते पोकळ असते. जसे शेळीच्या गळ्याला स्तन असतात पण त्याचा काही उपयोग नसतो. सावरीच्या झाडाला फळ आले तरी कांटे असल्याने घेता येत नाही आणि कडू असल्याने कोणास खाण्यास देता येत नाही. त्याप्रमाणे त्या मूर्खाची जगणे असते. त्याच्या हातून घडलेल्या कर्माचा धिक्कार असो. मग ते जे काही शिकले ते माकडाने नारळ तोडावे परंतु त्यातील खोबरे खाता येत नाही, किंवा आंधळ्याच्या हातात मोती पडवावे तसेच व्यर्थ आहे. त्याने अभ्यासलेली सर्व शास्त्रे व्यर्थ होतात. ज्याप्रमाणे कुमारिकेच्या हाती शस्त्रे बांधावीत किंवा अपवित्र माणसाला मंत्राचे रहस्य सांगावे, त्याप्रमाणे ते अविवेकी लोकांना शिकलेली शास्त्रे व्यर्थ होतात. हे धनंजया, त्याप्रमाणे त्यांनी मिळविलेले ज्ञान केलेले कोणतेही आचरण व्यर्थ होते. त्यावेळी अविचारी पुरुष चित्ते नसतात. भ्रमज्ञानाने त्यांचे चित्त यथार्थहीन असते अथवा कुतर्कामुळे ईश्वरावर स्थिर नसते. जी तमोगुणाची राक्षसी सद्बुद्धीला गिळून टाकते. रात्री तिचा संचार असल्याने मनाचा ठावठिकाणाच नष्ट होतो. त्या प्रकृतीच्या अधीन झाले म्हणून ते प्रथम चिंतेच्या गळ्यात गेले, नंतर तामसी राक्षसीच्या मुखाती पडले. ज्या ठिकाणी आशारूपी लाळेमध्ये हिंसारूपी जीभ लोळत असते, त्याप्रमाणे ती जीभ असंतोषरूपी मांसाचा गोळा अखंडपणे सगळीत असते. पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.